घाबरलो नाही. पराक्रम संपले. पराक्रम संपले नाही. काय करतोस? पाय घसरला. मागे घातलो. तू कुठे? त्याच्या पराक्रम आहे. पराक्रम आहे त्याच्या. तू बाळगलास. मला सांग रे. अरे वयाने वयोवृद्ध. तुझ्या ताकद आहे कुठे? विचार कसला करते? बाबाने तर बोलता बोलता बोलून गेले. हे तुला काय पाहिजे ते माग. होय ना? मागण्यासारखं तर भरपूर काही आहे. हा म्हणजे साऱ्या गोष्टींचा उपभोग तुमच्या जीवनात घेतला. या विश्वाच्या ठिकाणी अशी एक गोष्ट आहे याच्या पलीकडे जाऊन तुम्ही पाहिलीच नाही. अजून एक नावी आहे ते तुझ्या भैरवनगरीत नाही. तुला पाहिजे ती पहा समोर दिसते ती शिवनगरी. समोर दिसते ती शिवनगरी. त्या शिवनगरीच्या ठिकाणी काय तो निसर्गरम्य देखावा होतं. अगं तिकडे गेली तर पुनश्च काही मिळणार नाही. अगं तिथे ते सुख आहे. तुम्ही सांगता तुम्ही सांगताय ना वर्ण तसं करताय तर माझ्या मनात वस्तू तरी वाढतं तरी मी असं करते. फार महत्व आहे. लवकर जाऊन आपण बघा. ठीक आहे तुम्ही करू. आणि योग्य असेल इच्छा तुझी पूर्ण केली जाईल. सांग लवकर. मी पहा ती दिसणार ती शिवनगरी आणि त्या शिवनगरीचा पोहा मला पाहायचा सांगितलं मला न्यायचं आहे. आता शेवटी गुरु बारा सर्व तूच आहेस तिचा. बाळ करून तिला पाहिलंय त्या शिवनगरीत तू जाणार आणि शिवनगरीत असणारे ते पुष्पवाटिका त्या पुष्पवाटिकेचा आनंद घ्यायचा आणि या काल नगरीत आहे एवढी एवढी मोठी मोठी मला तिकडे नव्हते पाहिजे. मला सांगा आजपर्यंत माझ्या सगळ्या माझ्या इच्छा मी परिपूर्ण केल्या होत्या. मग आज एक छोटी इच्छा निर्माण झाली. काय माहिती आहे माझी बाळ आहे माझी लहान आहे. आणि म्हणतात मी तुम्हाला सांगते कारण आज बाळा म्हणून तुम्हाला सगळ्या इच्छा परिपूर्ण केल्या. मग ती इच्छा परिपूर्ण करायला काय म्हणते बरं इच्छा पूर्ण केली गेली. इच्छा पूर्ण झाली तरी माझी ओढ आहे. सांगा मला लवकर सांगा. हा समोर
जाण्याकरता जायचं याच्यासाठी आशीर्वाद महत्वाचा आहे. हे बीज रोविले या बीजाला अंकुर फुटून परमेश्वराने घरामध्ये वृक्ष निर्माण होणार आहे. त्या वृक्षाला गोड शास्त्राची फळं लागणार आहे आणि त्या फळांचा आस्वाद परमेश्वराला घ्यायचा Yeah.